भोले बाबाची कृपा आहे असे धायबर बाबा, अमरनाथ सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप महाजन, उपाध्यक्ष अवधूत शेटे, त्यानंतर शेखर चौधरी, संतोष थोरात, निलेश कोकणे, क्षीरसागर भाऊजी, पंडित काका माशेरे, अजित पेंडे भाऊजी, संजू भाऊजी कडदेकर आणि व्यासपीठावरील चुकून कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी माफी मागते. आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक आणि नगराध्यक्षा लाल अर्बन बँकेचे चेअरमन युवराज शेठ बानखेले, चुकून नामोल्लेख राहिला माझ्याकडून सॉरी, आणि सर्व मान्यवर आणि मंचरमधील सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी मंचरच्या शिवाजी महाराज चौक या पवित्र भूमीमध्ये मंचरकरांनी जो आमचा नागरी भव्य सत्कार ठेवला आहे, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. कारण या लोकांनी आम्हाला जेवढं प्रेम दिलं आहे ते प्रेम आता व्यक्त करण्याची ही वेळ आली आहे. हा आणि आमच्या घरचा कार्यक्रम असून आमच्या आता इतक्या 2-3 समारंभ झाले किंवा सत्कार झाले, परंतु हा आमच्या घरचा समारंभ आहे. शिवाय तो मंचरच्या शिवाजी महाराज चौकात झाला आणि हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे खरंच खूप कृतज्ञतेची भावना मी व्यक्त करते. आणि अमरनाथ सेवा संघाबाबत बोलायचं झालं तर अमरनाथ सेवा संघ हा एक संघ नाही, ही एक समाजसेवा करणारी संस्था आहे. सेवा, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी जमणारी ही समिती आहे. अमरनाथ सेवा संघाचं बोलायचं झालं, ज्याच्या नावामध्येच भोले बाबाचं नाव आहे, ज्याच्या नावातूनच सुरुवात भगवान शंकरापासून होते, असा हा अमरनाथ सेवा संघ. या अमरनाथ सेवा संघाची स्थापना मला वाटतं 30-35 वर्षापूर्वी आपले सुरेकर धायबर बाबा यांनी केली. तसंच हे येवलासर रोपटं आता याचा वटवृक्ष झालेला आहे. बाबांच्या माध्यमातून किंवा अमरनाथ सेवा संघाच्या माध्यमातून समाजात अनेक समाजोपयोगी कार्य झालेले आपल्याला दिसून येतात. गोरगरीब किंवा गरजूंना या संघाकडून मला वह्या पुस्तके वाटप होतात. त्याच्यानंतर अनेक विवाह आणि सामाजिक विवाह मला वाटतं बाबांनी पार पाडलेले आहेत. त्यानंतर अनेक गोरगरिबांना ब्लँकेट वाटप करणे, कोरोनाच्या काळामध्ये अनेकांना जेवण देणे. आणि बाबांचं खरं तर मी पण अमरनाथ यात्रा केलेली आहे आणि मला तर म्हणजे मी प्रत्येक जो अमरनाथ यात्रेला जातो मला असं वाटतं की भोले बाबाची बाबांवर एवढी कृपा आहे. बाबांची ट्रिप इतकी छान होते आणि बाबांच्या ट्रिपला जे जातात त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की दर्शन होतं. म्हणजे भोले बाबाचीच बाबांवरती कृपा आहे असं मला वाटतं. या संघाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्य होतातच. त्यामध्ये मला वाटतं वृद्धाश्रमाचे कार्य प्रगतीपथावरती आहे आणि गोशाळेचं पण काम सुरू आहे. आपण म्हणतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बरीच दान आहे, त्यात गोदान, भूदान, अन्नदान अशी दान होतात. परंतु आपण असं म्हणतो अन्नदान केलं तर आपल्या पिढ्यानपिढ्या ह्या त्याचं पुण्य आपल्या पिढ्यांना भेटतं. आणि अमरनाथ सेवा संघाच्या माध्यमातून हे अन्नदान धायबर बाबांच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये तपलेश्वर भूमी ते भीमाशंकर बाबाच्या पवित्र भूमीपर्यंत आपल्याला होताना दिसत आहे. खरंच या सगळ्यांचा आपल्यावरती आशीर्वाद आहे. आणि खरं सांगायचं झालं तर बाबांचे म्हणावं तेवढे किंवा बाबांनी जेवढ्या सगळ्या ट्रिप काढतात सर्व तीर्थस्थळांना देवाचीच बाबांवरती कृपा आहे. अजूनही बाबांच्या मला तर ट्रिपला कधीच असं आणि खरं तर सर्व मंचर ग्रामस्थांचं मी आभार व्यक्त करते. आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, माझे सासरे स्वर्गीय खासदार लोकनेते किसनरावजी बानखेले यांचा आदर्श पुढे ठेवून मी मंचरचा विकास माझ्या सगळ्या नगरसेवकांच्या सोबत नगराध्यक्षांच्या सोबत त्यांना घेऊन मी निश्चितच करेन. आणि बाबांनी आम्हाला खरंच हे दाखवून दिले आहे की समाजकारण आणि राजकारण कसं करायचं. तसं खरं तर आजचा हा कार्यक्रम त्यासाठीच आहे की आम्ही समाजासाठी काय केलं पाहिजे, समाजाने आमच्याकडून काय अपेक्षा केली पाहिजे हे खरं तर यातून आम्हाला शिकण्याची आहे. चालते.
आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद.